गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि देशमुख सर, खूप खूप आभार. आपण आज आम्हाला बोलवलं. हिवाले सर, साधना मॅडम आणि आबिद भाई, काझी मॅडम आणि सगळेच इथे जेवढे उपस्थित लोक आहेत, माझे माननीय आदरणीय लोक, त्यांना येण्यासाठी खूप खूप आभार. हिवाले सरांबरोबर काम करताना मला तरी असा अनुभव आला तर ते आम्हाला एक लहान लेकरासारखं गाईड करत होते का असं नाही करायचं, आपल्याला हे करायचं आहे. आमच्या प्रती कधीच त्यांनी भेदभाव केला नाही. आणि एवढी वर्ष झाली मी लोक अदालत मध्ये काम करते, पण मी हिवाले सरांबरोबर काम करताना मला कधीच असं वाटलं नाही. आम्ही त्यांच्याशी एकदम फ्रीली बोलतो, सगळे काही प्रॉब्लेम सांगतो. मग आम्ही त्यांना पहिले लेटर हेडवर काही पण कार्यक्रम लिहून द्यायचो, तर सर सांगायचे नाही, मेल करा, हे असं करा. आणि सरांनी आमच्या बरोबर खूप कामं केलेली आहेत. प्रियाला अमेरिकेला काउन्सिलिंगला जाताना सुद्धा, माझ्या PhD साठी सुद्धा. आणि सरांनी आमच्या बरोबर खूप वर्ष खूप चांगली कामं केली. सरांचे आभार आम्ही विसरणार नाही. आणि घर घर न्याय, पर सर तो सबके दिल में घर कर गए. सर को भुलाना थोड़ा मुश्किल है. सर को हम लोग हमेशा मिस करेंगे. और सर जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवला आणि आम्हाला एवढं पुढे घेऊन चालला, तो विश्वास आम्ही तुमचा नेहमी कायम ठेवू. आणि तुम्हाला अभिमान वाटेल का आम्हाला तुम्ही एवढं हे केलं म्हणून. थँक्यू सर फॉर आज बोलवण्यासाठी. आणि एक गोष्ट सांगायची होती सर, एवढ्या वर्षात जे आमच्याकडून काही चुक्या झाल्या असतील त्याला क्षमा करा. काही जाणून काही चुकून झाले असते त्यासाठी क्षमा करा. आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मोर प्रोग्रेस, मोर सक्सेस साठी आम्ही प्रार्थना करू. का सर एक दिवशी आम्हाला परत हायकोर्ट मध्ये चीफ जज म्हणून भेटतील, सुप्रीम कोर्ट मध्ये चीफ जस्टिस म्हणून भेटतील. थँक्यू. आणि देशमुख सर तुम्हाला खूप खूप आभार. थँक्यू. आमच्या सलमा मॅडम थोड्या इमोशनल झाल्या आहेत आणि त्याच्यात त्या म्हणाल्या की सरांना विसरणं पॉसिबल नाहीये. फॅमिली मेंबर्सला आपण विसरत नाही. सर